नमस्कार मंडळी, आज भागवत एकादशी आहे. त्यानिमित्ताने कीर्तन होणार आहे मठामध्ये. ओमादिनाथ संप्रदाय कुलकर्णी महाराजांचं.
तुके घेवो जन्मांत तुके घेवो जन्मांत एक बरे यह लोकी एक बरे यह लोकी
तुके घेऊ जन्मांतरे, तुके घेऊ जन्मांतरे, एक बरे निरोगी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी, पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. हे ते एक आले अनुभवा, हे ते आलोय अनुभवा, पाहावे जीवावरुणी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. तुका म्हणे त्याग केला, तुका म्हणे त्याग केला, सर्व संग म्हणून पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. जोडोनिया कर
दिवसभर चर पण एकादशी कर. म्हणूनच आजचं जे अभंग जे तुकोबरायाचं आहे हा 4 चरणाचा आहे. विशेष करून तुकोबरायामध्ये याच्यामध्ये जोडी आणि थोडी या विषयाचं जास्तीत जास्त जोड घेऊन अभ्यास करतात. कारण काय तुकोबरायाचं माहिती आहे अभंग कसा सोडवान काय सोडवान कशा प्रकारे सोडवा समजलंच नाही. किती आले किती मेले किती गेले तरी तुकोबराय हे आपल्याला समजणार, कारण त्यावेळेस त्यांना काय अभिप्रेत होते सांगू शकत नाही. तुकोबराय याच्यामध्ये म्हणतात की सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी. या इहलोकामध्ये वारंवार जन्माला येण्यासाठी आम्ही जन्म घेऊ. तुका माने घरवावती, सुखे घालावे आमाची गुण गाई नावळी आणि हीच माझी सर्व जोडी. इथं पण जोडी झाली. काय जन्माये केली म्या जोडी हाती घडोघडी चित्ता. जोडी या अक्षरामध्ये माणूस 3 प्रकारे होतो. परिस्थितीमुळं अवस्थेमुळे आपली जोडी म्हणजे एक प्रकारची आपली असणारी आस किंवा मिळकत म्हटलं जातं त्याला शास्त्रीय भाषेत. जोडी करणं म्हणजे मिळकत करणं. आता ह्या कलियुगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये मिळकत कुणाला नकोय. परमार्थिक लोकांना पण मिळकत पाहिजे आणि संसारिक लोकांना पण मिळकती जरूर आहे. मिळकत असल्याशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही. अहो साधं देवाकडे जरी यायचं म्हणलं तर देव पाहावं म्हणून मिळकत आहे. एखादं काम होत नसेल तर देवा ते माझं काम व्हावं म्हणून याच्या प्रकारचे आशा धरून येतात हे मिळकत आहे. तुकोबराय म्हणतात काय जन्मा येऊन केली म्या जोडी हात गडगडी चित्ता येतो आठव. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे लावून या असे चालवून ठेवले. तर माणसाच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपली जोडी आहे किंवा आपली मिळकत आहे माणूस विसरत नाही. माणसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस आपली मिळकत विसरत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे इतराकडून काय आपल्याला मिळेल हा माणूस विसरला. सर्वसाधारण 3 नियम आहेत बघा. अवस्थामध्ये जरा थोडं कठीण जाईल पण पुढं चिंतन करायचं, पण थोडक्यात करूया पंढरीबरोबर. अवस्थामध्ये जागृत अवस्था, एखादं चिंतन आपण जागृत अवस्थेमध्ये करतो. एखादं चिंतन आपण जागृत अवस्थेमध्ये करतो. हे माझं काम झालं पाहिजे, हे माझं काम झालं पाहिजे, हे माझं काम झालं पाहिजे. काही दिवसांनी त्या जागृत अवस्थेमध्ये जे आपण चिंतन करतो, चिंतने चिंतने तद्रूपता, ते चिंतन आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा येतं. ते चिंतन आपल्या स्वप्नामध्ये म्हणजे आपल्याला स्वप्न पडतं. काय झालं काय नाही आमचं करायचं होतं
मला लॉटरी लागली स्वप्नात. चिंतनामध्ये जागृत अवस्थेमध्ये लॉटरीचं चिंतन करत होता एक माणूस. काय झालं, त्याने दही विकायला गेला. डॉक्टर मटका घेतला, म्हणून आता हे दही आहे, आता या दह्याची मला 100 रुपये येतील. 100 रुपये आल्यानंतर अजून दही लावेल. 100 1000 होतील. 1000ची परत शिळी घेईन मी, म्हणजे बकरी घेईन. मग त्या बकरीची एका वर्षामध्ये 17-18 बकऱ्या होतील. 17-18 बकऱ्या झाल्यानंतर त्याची मग मी गाय घेईन. मग गाय झाल्यानंतर मग परत म्हैशी घेईन, तर दूध दुभतं काढीन आणि मोठा वाडा घेईन. आणि वाडा घेण्यानंतर माझे श्रीमंत होईल. आणि मग मी आता लग्न करीन. आणि लग्न केल्यानंतर मी घोड्यावर बसेन. घोड्यावर बसता नंतर काय झालेलं आहे, आणि मी टेकत चालेल. माझी बायको माझ्या शेजारी, त्या म्हणणार मी इकडं सर काय इकडं कुठं बघतो या झोपलाय, कुठं मंदिराच्या बाहेर कंपाऊंडवर भिंत असते ना, त्या भिंतीवर झोपलाय आणि स्वप्नात बघतोय. मग आता इकडं सण म्हणून खाली पडला. स्वप्नीचे चैल जायला रया, स्वप्नीचे चैल जायला. म्हणून ते आपल्या ह्याच्या स्थूळ अवस्थेमध्ये दिसतं. स्थूळ अवस्थेमध्ये दिसणारं ते स्वप्नावस्थेमध्ये दिसतं. आणि स्वप्नावस्थेमध्ये ते तिसरी अवस्था त्यामध्ये सुद्धा ते दिसतं, पण ते आपल्याला दिसणार नाही. असं थोडक्यात आयुष्याला टच करत जाऊ. दुसरं चिंतन असं आहे, अवस्था झाली. दुसरी अवस्था अशी माणसाची परिस्थिती. माणूस हा परिस्थितीनुसार बदलला जातो. मग त्यात प्रतिकूलता आहे आणि अनुकूलता आहे. वारीतलं उदाहरण सांगतो, पटकन लक्षात घ्या. बघा, जे बिशी भरून वारीमध्ये जातात, बिशी भरून वारीमध्ये जातात. बिशी म्हणजे त्या वारीची असणारी काय काय रक्कम आहे, 20,000, 1,500, 500, 1000 काय असेल ते भरून जातात. त्यांना 2 टाईम जेवण, 2 टाईम चहा, तंबूमध्ये झोपणं, त्यांची संपूर्ण काय आजारी पडला तर डॉक्टर बोलवणे, एकमेकाला सहाय्य करणं, ओळखडी उचलून टाकणं, हे काय झालं अनुकूल परिस्थितीमध्ये वारी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस सुद्धा, मी काय सांगायचे, मला जोडी सांगायची. जोडी म्हणजे मिळवणे किंवा मिळकत. प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा मनुष्य जोडी कशी करतो बघा. आळंदी ते सासवड एवढं अन्नदान होतं की पुणे तिथे काय उणे. मग प्रतिकूल अवस्थेमध्ये त्या माणसाला त्याला मिळतात पिशव्या, पिवळ्या पिशव्या असतात. आता माणसाला खायला किती लागतो एकादशीला? पुणे ते सासवड जास्तीत जास्त खायला किती लागेल? 4-5 केळं लागतील, एखादा आंबा लागेल, एखादा सफरचंद, पुढे खिचडी बस एक दिवसाबरोबर. पण हा बाबा जसा पुण्यापासून सुरुवात करतो पिशवी भरायला, ही की टाक पिशवी, हे बिस्किट टाक पिशवी, हे साबणाची वडी टाक पिशवी. निघाला कुठे? वडाळ्याच्या दिंडीला. आलं का ध्यानात? चहा दिसला, चहा प्यायला पाहिजे. ही चहा दिसला, घाल पिऊन टाक. परत रस्त्याने काय दिसतंय? कोण शेंगदाणे वाटतंय, हे शेंगदाणे खा. कोण भात वाटतंय, खा. अरे या ठिकाणी प्रतिकूलता असताना सुद्धा त्याच ठिकाणी गटुडं म्हणजे मिळकतीकडे माणसाकडे ध्यान असतं. पण ती कुठपर्यंत येतात? सासवडपर्यंत येतात, आपल्या डोळ्या भरतात आणि परत निघून जातात. पण खरा वारकरी आहे, हाडाचा वारकरी. तो वारकरी किती जरी कुणी देत असले तर त्याच्याकडे टुंकुने पाहत नाही. म्हणून प्रतिकूल अवस्थेमध्ये किंवा अनुकूल अवस्थेमध्ये सुद्धा माणसाचं मिळकतीकडे लक्ष असतं. आता अनुकूल अवस्थेमध्ये बघा, तुला 2 टाईम जेवण मिळतंय, 2 टाईम चहा मिळतोय, दूध मिळतंय, सकाळी चपात्या मिळतात. रात्री चपाती ठेवल्यानं गरम चपाती बघितली नाही, आपली रात्रीची चपाती गरम चपाती बरी लागते खायला. पण किती खाव्या? 1 खावी का 2 खावी का 4 खाव्या? मिळतं म्हणून खायचं. अनुकूलता आहे म्हणून पोटाच्या वर खायचं. वर खाल्लं किती वाजता? सकाळी 7-8 वाजता निघाला वारीला.
परत दुपारी जेवण आहे, बस जेवणाला जिलबी आहे, लाडू आहे, सब काय म्हणतात तुला गुलाबजामुन आहे, सगळं आहे. आणि हे सगळं खाता खाता बघत नाही पुढं मागं. 2 वाजल्या काय, 3 वाजल्या काय, 4 वाजल्या काय, परत संध्याकाळी तयार जेवायला. मग अशा जर केला तर सकाळी तुझी काय परिस्थिती होईल? म्हणजे अनुकूल स्थितीमध्ये सुद्धा माणूस मिळकतीकडे लक्ष देतो, म्हणजे त्याला पाहिजे असतं. आणि प्रतिकूल जरी अवस्थेमध्ये असला, थोडक्यात सांगतो, एक माणूस म्हणला मी गोसाई होणार, बायकोला म्हणायचा मी गोसाई होणार, मी गोसाई होणार, मी गोसाई होणार. बायको कंटाळी, बायको शेवटी कंटाळी, होता म्हणजे एकदा गोसाई. गोसाव्याचं कर्म कठीण, बळकट आवरावे मन, जिवंत असून मेल्या विन राहावं या नरदेहाला. गोसावी म्हणजे जो आपल्या शरीरावरती ताबा मिळतो त्याला म्हणतात गोसावी. झालं, कपडे जाळले, अंगाला राख लावली, लंगोटी घातली, मे महिन्याचा महिना निघाला. निघाल्यानंतर रस्त्यामध्ये, आता मे महिन्यामध्ये बघा किती गरम होत होतो, पायात चप्पल नाही, वरून सूर्य आहे, तहान लागली, करावं काय, मला कुठं बुद्धी झाली. एवढ्याच समोर विहीर दिसली, म्हणलं विहिरीत पाणी असेल. विहिरीत डोकावून बघितलं आतमध्ये, पण विहिरीला पायऱ्याच नव्हत्या. आता डोकावून बघितलं, म्हणलं पाणी आहे, पायऱ्या नाही, असू दे म्हणली. वाकून बघितलं तर आतमध्ये नागोबा. मला काय होतंय, मला नागोबा पाण्यामध्ये काय चावत नाही. पाठीमागं वळून बघितलं, वागोबा झाकावर झापा टाकत येते. पाठीमागं नागोबा, आत वागोबा, उडी टाकली, मध्ये होतं झाड, त्यात अडकलं, त्यामुळे त्याला लागलं होतं आग्या मोहळ. ते मोहळ फुटलं, हा मध्ये अडकलं, ते तोंड झालं वर, ते तोंड झालं वर. आणि त्यातनं जो हे पडतो मग थेंब 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 त्याच्या जिभेवर पडला, आणि तो किती गोड आहे. प्रतिकूल परिस्थिती जरी असली, अनुकूल परिस्थिती जरी असली, तर मनुष्य आहे, हा मनुष्य त्या मिळकतीकडेच लक्ष देतो. मला हे मिळेल का, हे मिळेल का, हे अहो प्रसाद वाटतं ना, मला जास्त मिळाला तर बरोबर घरी न्यायला म्हणतो का नाही, मनाच्या मनात म्हणतो ना, मनाने सर्वांनी विचार करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टी, तुम्ही असो मी असो कोण आहे, प्रत्येक माणूस परमात्मा असो किंवा व्यवहार असो, व्यवहारामध्ये मिळकतीचे विचार करतो. कारण ह्याच्यात दुःख करायला जोडी सांगायची. काय जन्मा येऊ निही केली म्या जोडी, हात घडो घडे चित्ता येतो आठव. आणि त्यात काय म्हणतात, होता चोरी जोडी. हे ही जोडी कुठली बघा. अजून एक विषय पण तो सांगत नाही, पुढचा विषय घेतो. देवाला सुद्धा जोडी आवडते, म्हणजे देवाला सुद्धा मिळकत आवडते. देवाला मिळकत आवडते, जीवाला मिळकत आवडते, आणि साधकाला म्हणजे संतांना किंवा भक्तांना किंवा साधूंना मिळकत आवडते. पण तिघांचे विषय वेगळे, तिघांचे विषय वेगळे. देवाला मिळकत जेनिया जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगी जन नारायण गायन गुण तयाचे. सोया भिवारे जाती पाहे पाऊ तत्सतायचे, हे अक्षर देत देत असे, जेतून का प्रकाश दृश्य जाते. जो भगवान परमात्मा ज्याच्याने सूर्याला चाललं होतं, झाडाचा पत्ता सुद्धा हलू शकत नाही, तिने जीव
भगवान परमात्माने आपला दान दिला त्या भगवान परमात्माची मिळकत किंवा अपेक्षा काय असावी? आपल्याकडून काय अपेक्षा असावी? पळवावं येणे म्हणून, मला दूध घालावं म्हणून, माझ्यावरती अभिषेक करावा म्हणून, काय अपेक्षा आहे भगवंताची? देवा कारणे भावत न लगे द्यावया फार सेवित झाले एक चित्त करीते बहुत एवढ्यासाठी न का करो आता हात गा हरे रामा हरे कृष्ण हरे रामा हरे कृष्ण. अंतरीची घेतो म्हणजे देवाला काय आवडतं? सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. देवाला काही लागत नाही म्हणून देवाची मिळकत हे आहे. बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ. प्रमाणपत्र वाट भक्ताच्या पात कर ठेवून या कटी उभा बिवरच्या तिथे एकच करतो आईची वाट पाहे काही निरोपका मूळ काहू गळवला तुम्हा उमटी. असा जरी भक्तांनी तळमळ केली तर भगवान परमात्मा सुद्धा त्याची काय बोलत असतो? वाट बघत असतो. म्हणून भगवान परमात्माला भिस्त लागत नाही. भगवान परमात्माची मिळकत ही आहे की संतांनी माझ्याकडे यावं, भक्तांनी माझ्याकडे यावं, ही भगवान परमात्माची मिळकत. कारण भगवान परमात्माने संतांचा अवतार का धरला तर देव असताना देवाला आपलं कार्य करता येईल या मृत्यू लोकांमध्ये. लोपले ज्ञान कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवेल ज्ञानी आरती ज्ञान राजा. म्हणून भगवान परमात्माची मिळकत म्हणजे भगवान परमात्माची अपेक्षा की भाव देव भावाचा भकेला. देव कसा आहे? भक्त भाव. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावया भारचे वित्त झाले एक चित्त तरी ते भूत एवढ्यासाठी नका करू वाचा हात गा. पण आमचं चित्त स्थिर होत नाही. चित्ती तुझे पाय डोळा तुपाचे ध्यान. चित्त जे आहे हे चित्त आमचं त्या ठिकाणी स्थिर होत नाही. देवाची मिळकत आहे भक्तांसाठी वाट बघणं, भक्तांचा भाव पाहणं ही भगवान परमात्माची अपेक्षा आहे. म्हणून कधी एक चरण श्रेदे विषयाचे अपारे इंसराचे उमदोरे आती सरपादी योनेचे ठाई म्या पादू दिले नाही एक चालती बहुपायी आयशनी मिले श्रेदे. देवाने एक पायाचे, दोन पायाचे, तीन पायाचे, चार पायाचे, पाच पायाचे असे प्राणी निर्माण केले. पण ते प्राणी देवाच्या उपयोगाला येईना. पाठ्यमागं देवाने वळून बघितलं की बाबा हे पाहण्याचा काय उपयोग नाही, माझं नामस्मरण करणार नाही, माझा प्रसार करणार नाही. म्हणून भगवान परमात्माने विशेष करून मनुष्याची निर्मिती केली आणि स्वतः सुद्धा देव पाहिले अवताराला आले. म्हणून भगवान परमात्माची मिळकत म्हणजे भगवान परमात्माची अपेक्षा काय आहे की त्या भक्तांनी माझ्याकडं यावं. कसं यावं? भक्तीनं यावं. आता जीवाची मिळकत काय? आता जीव म्हणजे कोण झालं? तुम्ही आणि आम्ही. तुम्ही आम्ही आम्ही किती जीवाची मिळकत हो? किती आट्टास आहे आपला? आपला या जगण्यासाठी किती आकार आट्टास आहे? बघा अनेक जात कोण या जीवाच्या मागे 5 याचा विषय करून त्या पाठीमागे गोंधळ टाकला अहंकाराचा. म्हणून जीव जो आहे, जीव हा सारखा मिळकतीच्या मागे लागलेला आहे. मिळकतीच्या मला हे मिळतंय का ते मिळतंय का हे मिळतंय. अहो नुसता हरिपाठ करताना मला का एका वेळेस महाराजांनी कीर्तनात सांगितलं की बाबा तुझा सूर बरोबर नाही. महाराज हे तुमचा डाळ, हे तुमचं कीर्तन आणि हे तुमचा संप्रदाय मी एखाद्या महाराजाने मोठ्या बघा सप्तामध्ये असतो एखाद्या महाराजाने जर मृदंग म्हणण्याची
एखाद्या गायकाची स्तुती नाही केली तर तो गायक किंवा मृदुंगमणी त्या महाराजाचं कीर्तन पाडल्याच्यावर असू नये. अनुभव म्हणून सांगतो, म्हणावंच लागतं बाबा. ते आमचे हरिभक्त परायण विठंबर पतारे फार मोठे केले मृदुंगमणी आहे, मोठ्या मोठ्या कीर्तनामध्ये वाजतात. आमचे आप्पा मिस्त्री असे आहेत, हे गायक आहेत, कोकणी कीर्तन आहे, तुम्ही आहात म्हणून कीर्तना माझी चांगली साथ आहे. म्हणजे प्रत्येकाची संप्रदायामध्ये असो कुठे जरी असलो तर त्याची काय अपेक्षा, मिळकतीची अपेक्षा असते. मिळकत म्हणजे पैसाच मिळावा म्हणून नाही, मान धन तन आणि मन. धनाची अपेक्षा करतात, काय काही मानाची अपेक्षा करतात. तिथं पाया पडला माझ्या नाही पाया पडला, तिथं पाया पडला माझ्या नाही पाया पडला, मी आता महाराज माझ्याकडे बघून मला दूध नाही दिलं, मला चहाच दिला. म्हणजे जीवाची जी हडपड आहे प्रत्येक जीवाची, तुमची असो माझी असो कुणाची असो. कारण जीव जो आहे हा जीव आपल्याला जन्म झाला कशामुळं की वासनेमुळं किंवा पापामुळं किंवा कर्मामुळं. 3 गोष्टीमुळे आपला जन्म आहे. एक कर्म, दुसरं पाप आणि तिसरं वासना. तुमच्या जीवाची मिळकत जी आहे, अहो जिवंतपणे आहे पण मेल्यावर सुद्धा कावळा शिवत नाही. त्या जीवाची धडपड एवढी आहे ना, त्या मेल्याशिवाय सुद्धा कावळा शिवत नाही. एका माणसाचं सगळं झालं दिलं सगळं, पिंडाला कावळा शिवना. आणि पिंडात तो कावळा आहे ना, सकाळी त्या सगळे पाहुणे मंडळी सगळं आली होती आणि त्या पाहुणे मंडळीमध्ये एक दारूवाला आला होता. त्याच कावळा सकाळच्या दारूवाल्याकडे बघायचा. मग ते त्यात शहाणा महाराज होते, म्हणजे हो म्हणजे काय तुम्हाला कळत नाही, अहो त्याला पुढे आम्ही एका गाला होता वाटतं म्हणलं कावळा शिवणार. त्याने का आणली त्या वजूला सदोके तापड खूप कावळा शिवला. एक मोठे भागवताचार्य होते, काय काय गोष्टी रचावे लागतात. ते ज्ञान सिद्ध करण्यासाठी काही दृष्टांत द्यावे लागतात. एक महाराज होते, मोठे महाराज, रात दिवसांरात भगवान परमात्मा चिंतन करणार सर्व केलं, सर्व झालं. आणि शेवटी जेव्हा 10व्याला कावळा शिवायची वेळ आली आणि कावळा शिवायची वेळ आली पण कावळा काही शिवना. आणि ते सारखं जे सप्ताचे नियोजक असतात ना, ते तोंडाकडे बघायचा कावळा. तोंडाकडे बघायचा, सप्त्याचे नियोजन आयोजक करत असतात ना, महाराजांना निमंत्रण देणारे असतात, ते सर्व आले होते. कारण मोठे महाराज कीर्तनकार मोठे म्हणून सगळे लोक आले त्या ठिकाणी. सारखा कावळा त्याच्याकडे बघायचा, सारखा बघायचा. बघितल्यानंतर त्यातले एक हुशार महाराज हो म्हणले, ते पैशाचं पाकिट घ्या तिथे ठेवा. म्हणजे काय करा, पैशाचं पाकिट घ्या आणि तिथं ठेवा. ठेवल्याबरोबर पाकिटला बघा कावळा शिवतो नाही. उठला का पैशाचं पाकिट ठेवल्यावर ते पिंड सोडून द्या, कावळा त्या पाकिटावर बसला. सांगतोय का मी, माणसाची जोडी ही अक्षर मी बोलतोय. तुकोबारायच्या पाठीमागं तो ह्या अभंगाचे 2 अक्षर आहेत फक्त, थोडी आणि जोडी. ह्या 2 विषयावर बोलायचं. मग माणसाची जोडी, देवाची जोडी मिळकत, भक्तांचे भाव कसा व्हावा. जीवाची जोडी आहे, विषय भुलले जीव, आता याची कोण करलं जीव, लुबले नारायणी ठाव. अहो विषयाच्या पाठीमाग हा मनुष्य एवढा बोला आहे, त्याला सकाळ कळत नाही, त्याला दुपार कळत नाही, आई कळत नाही, बाप कळत नाही, काही कळत नाही. लग्न झालं की पोरगा बिघडला. म्हणून जीवाची मिळकत कुठे आहे, ती जीवाची धाव सारखी मिळकत तिकडे आहे. मुलगा लहान आहे, शाळेत जायला पाहिजे, मोठा झाला लग्न केलं पाहिजे, लग्न केल्यानंतर पोरगा झाला पाहिजे, पोरगा झाला आता पोराला एका घरामध्ये दोघं कसे राहणार, दुसरं घर घेतलं पाहिजे. कमी होत आहे का? मारुती शेपटीची जीवाची ओढी वाढतच जाते. पण या तिसऱ्या मुद्दा असा आहे की संतांची जी मिळकत आहे, ही संतांची मिळकत सर्वात मोठी आहे. संतांची जी मिळकत आहे काय, एका वेळेस देव पाहताना देव कर्म अकर्म बघतोय माणसाचे, पण ते संत आहे जे का रंजले गांधले त्याशी म्हणे आपुले, तोची साध ओळखावा, देव तेची जाणावा. मग संतांची जोडी कुठली आहे ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबराय सांगतात. पंढरी देवा
पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. थोरी याचा अर्थ असा आहे, काही खरी आहे, काही बरी आहे आणि काही थोरी आहे. काय 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 आहे? खरी आहे, काय बरी आहे आणि काय थोरी आहे. खरी काय आहे? खरी आहे की चिंतनाचे जोडी हाताला बरोबरी, हाताला बरोबरी, हाताला देवाचे द्वारे उभा क्षणभरी, ते एक क्षण नाही. चिंक जांभळी कोकला तेवढा क्षण वाया गेला. जे खरोखरच जे आपल्याला 21,600 जप दिलेलं आहे, त्या जपावरती ध्यान देऊ देतात ते खरी. आपलं खोटं वाटेल पण याच्यावर बोलून एखादं वाईट करू नये. मारुती कोणाला त्याचा धाकटा भाऊ जो आहे ना मदन, एवढा चिंतन करतो नसते. कारण ह्या वादीवर मोठ्या माणसाचं किंवा चिंतनाच्या माणसाचं नाव घ्यायला हरकत नाही, संत आहे. कारण आपल्या वारी गेल्यापासून चालत नाही, आता प्रत्येक जातो. तो 5 मिनिटं जरी बसला ना आपण जेवणाला, जेवण झालं तो बरोबर ज्ञानेश्वरी आणि सारखा ज्ञानेश्वरीची ओळख पाठवतो. मदन मारुतीचा धाकटा भाऊ, सक्का भाऊ, जेव्हा बसल जेव्हा कधी झोपताना सुद्धा झोपताना जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरीच काढत होतो. त्याला काय म्हणतात? चिंतन. जे चिंतन करतात अहो त्यांनी चिंतन केलं, अख्खा गाथा त्या संतांनी काय काय पाठ केला म्हणून ती खरी आहे. त्यांचं खरं आहे. पण बरी कोण? जे आपण पण करतात, आपण पण अनुभव घेतात. अनुभवाने अंगा ते जगाने तिन्ही पण संतांची रूप आहे बघा. खरी पण तीच आहे, बरी पण तीच आहे. आणि थोडी तुकोबराने यामध्ये वाक्य का घातलं? कारण अभंग मला काल सुचला होता, पण त्यात विश्लेषण करताना मला हे अक्षर कोण का असावे? तुकोबराने थोडी आणि जोडी. पण तुकोबराची बऱ्याच ठिकाणी जोडीची अक्षर आहे बघा तुकोबराच्या. आता बघा काय, गुणगायीनं आवडेल हीच माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे माझी मिळकत, जोडी म्हणजे माझे असणारे आशा, जोडी म्हणजे माझे असणारी आकांक्षा, जोडी म्हणजे पेटीची जोडी, जोडी म्हणजे कोथिंबिरीची जोडी. त्या काड्या एकत्र केल्याशिवाय जोडी होते का? काड्या एकत्र केल्याशिवाय जोडी होते का? तसं भगवान परमात्माचं ध्यान, भगवान परमात्माचं ते काय असेल ते एकत्र केल्याशिवाय आपली जोडी बनत नाही, आपल्याला मिळकत मिळत नाही. आणि ही मिळकत कुठली असेल तर तुकोबाराय म्हणतात काय? पंढरीचे वार पंढरीचे वार करी शिळे तुकडे पार करी. असं आहे ना? अहो काय म्हणतात, अहो किती हातात काय घालणारे पंढरीचे वार करी. अहो गात जागा गात जागा गात जागा गात जागा खात जागा. थोर पण माणसाला जन्मात आल्यानंतर
तर त्यांनी पंढरीचं वारकरी व्हायलाच पाहिजे, असं तुकोबरायचा सिद्धांत आहे. आणि हीच खरी जोडी आहे. कारण आणि मेल्यावरती तुमच्या तोंडामध्ये तुळस कोणतात कोणतं केलं, मग जिवंतपणी गळ्यात घालायला नको का? जिवंतपणी गळ्यात तुळस घालायला नको का? तुळशी माळ घाला, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून देवा मला तू घोड्याच्या जन्माला घातलं, गाढवाच्या जन्माला घातलं, कुत्र्याच्या जन्माला घातलं, नव्हे नव्हे तर मेक करशी तरी मंडपाचे निमिषे तुझे दारी वशी आयशे करी. देवा तू मला परत परत जन्माला घातलं तर घालशील, पण कुत्रा कर, मांजर कर, गाढव कर, पण चुकीचे जन्मांतरे चुके जन्मा नाही रे अनेकन तुका म्हणे माझी भक्तांचा तुक बरा आहे. परंतु तू अनेक मला जन्माला घाल, पण काय कर, मला वारकरी कर. सुख आहे नाच अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या वैष्णवाचे घरी. म्हणून सर्वात श्रेष्ठ असेल कुठल्याचा पंखीला लावून श्रेष्ठ होत नाही. कुठला काका, कुठला मामा, कुठला आम्मा, कुठला बापू, कुठला काय काय नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव. कारण टाळ दिंडी हाती, टाळ दिंडी हाती. पंढरीला गेला की परत येत नाही. आम्ही येतो वाकरीपर्यंत ठेवतो, वाकरीला आखरी करतो की चाललं परत आल्यावर. तर हातात खूर आणि काठी मुंडी, म्हणजे हातात खूर म्हणजे बघा बकरीच्या पायाला किती खूर असते, 4. एका खुरामध्ये एका पायाच्या खुरामध्ये किती 2 भाग होतात, 2 भाग आहे का नाही. हे 2 हे 2 किती झाले 8 भाग. चिपळ्याला किती असतात, तिकडे 2 इकडे 2 इकडे 2 इकडे 2 8 झाले. हाती खूर काठी मुंडी म्हणजे हे घेतला गळ्यामध्ये तर कुठं जातं ते डाव्याबरोबर. पंढरपुरात पडली होड आणि एकाच एक डांगर ढोल. एक बरे
लोकी पंढरीचे वारकरी होता थोरी धुळी हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुणे मुकामने त्याग केला सर्व संग म्हणून. तुकोबा महाराज म्हणतात अरे बाबा वारकरी होणं काही सोपं नाही. वार करतो वारी 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 जन्म मरणाची वारी लोक म्हणतात आमची मोहनमाळ आहे. काय म्हणतात हो मोहनमाळ कसली आमच्या जिभेवरती ताबा नाही. रविवारी एकादशी आली तर बघत नाही शुक्रवारी एकादशी आली आमच्या शेजाऱ्या तिकडे तिकडे बघतो काय तिकडे पण आज एकादशी आहे बाबा शुक्रवार जर आपला मग काय झालं एकादशी नाही खाल्लं मग काय होतं. म्हणून युक्त हार विहार नेम इंद्रियाची तार नसावी भाकर बहु निद्रा बहु भाषा. म्हणून जास्त झोप पण नसावी वाईट बोलणं पण नसावं पण नियम असावे गेला. म्हणून तुकोबराचं एकच म्हणणं बाबा जन्माला आल्याला तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक क्रिया. जर तुला जन्माचा सार्थक करून घ्यायचा असेल तर काय कर आळंदीला जा आणि तिथून सुखेचे हो ब्रह्मपदा रामनाम गाऊ सदा मग नो हे काही वादा काळदूत ये माती करू वासुदेव स्मरण ते खंडेल वंदन खंडित कर्माचे विंदान वासुदेव जपताचे तीर्थयात्रा सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ. हा संत संग सेवू वासुदेव धरणीवर हे महत्वाचं आहे. या ठिकाणी वारकरी होणं म्हणजे तीर्थयात्रे सुखे जाऊ आणि वाचे विठ्ठल नाम गाऊ आणि संत संग सेवू वासुदेव धरणीवरी. ज्ञानेश्वर माऊली. पंढरीचे वारकरी होता थोडी थोडी हे द्वारे अनुभवा पहावे जीवावरुणे तुका म्हणे त्याग केला सर्व संघ म्हणून तुकोबराय होतात. कबारी जन्माला आलेला आहे तर भगवान परमात्माची प्राप्ती केल्याच्यावर राहू नको आणि भगवान परमात्माची जर प्राप्ती करायला असेल एकच जोड एकच मिळकत कर काय पंढरीचा वारकरी. आणि पंढरीचा वारकरी होताना समजा तुला नाही तर एक 5 मिनिटं घेऊ का चालेल का. पंढरीचा वारकरी होताना तू देवाला आलिंगन दे म्हणजे देवाला आलिंगन कसं देणार. आता देवाला आलिंगन करता येईल का नाही जमत. मग एक कर देवाचा अभिषेक कर. अहो अभिषेक कुठं करणार वारीला गेल्यावर. मग म्हणजे देवाच्या चरणाचं दर्शन घे म्हणजे कधी चरणाचं दर्शन घेणार. अहो 36 तास लागतो चरण होत नाही अभिषेक होत नाही. मग एक काम कर काय महिमा म्हणून आता सांगणे किती कोटी ब्रह्म हात त्या मुख पाहते जाते. एक काय कर काम कर त्या काळ्या मारुती बसून जायला आणि देवाचं मुख बघ. अहो म्हणजे 3 तास लागते त्या एकादशीला कुठं मुख बघणार. मुख बघणं होत नाही ठीक आहे एक काम कर देवाकडे उजवी प्रदक्षिणा घे 5 उजवी प्रदक्षिणा घे. हो म्हणजे त्या गर्दीत चढायला होत नाही. प्रल्हाद महाराजचा मठ आहे तिथं आणि तिथं पुढे चढणार नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्याना हे करणार. मग एक काम कर तेवढी होत नाही ना मग अर्धी प्रदक्षिणा कर. किती कर अर्धी प्रदक्षिणा कर. कारण देखता राहुळाची पाठ तीर्थे घडते 360
प्रमाणाशिवाय बोलत नाही देखता रावळाची पाठ फिरते घडती 360 म्हणजे कुठं पाठ तर बघायला मिळते ते सगळे कुंकूवाले बसले असते सगळे दुकानवाले बसते देवाला हात पुढे लावायला मिळते आणि ते नाही का मध्ये एक काम कर काय कर नगर प्रदक्षिणा कर म्हणजे गर्दीत कोण करणार आहे 1-1.5 तास लागतो सगळ्या दिंडे येतात नगर प्रदक्षिणा नाही मग ठीक आहे एक काम कर कळत दे तू का म्हणे मोक्ष देखील कळत आणि तात्काळ तो नाच अहंकाराचा म्हणजे मग ते पण जमत नाही मग एक कर तुका म्हणे पाऊटणे कधी स्वर्गाची निशाणी मग तयाची का पाऊटे करून या शेवटी मग एक काम कर देवाचा ध्वज बघ म्हणजे ध्वज सगळं अडकून मोठ्या मोठ्या इमारती झाल्या काय झाल्या तर म्हणजे कसा बघतो ध्वज पण जमत नाही एक काम कर म्हणजे वाखरीला जा आणि साखर कारखान्या बसतं म्हणजे पंढरी बघ हो म्हणजे त्या कारखान्यात सगळ्यासारख्या बोंगा चाललेला असतो गाड्या येतात दुधाच्या गाड्या येतात पुढं म्हणजे पंढरी करून दिसणार एक काम कर 3-4 मुक्काम तरी कर निदान जेवण जा वेळापूर्ण जा बंदी शेगावनं जा नाही जमलं तर निदान वाखरीवरच कर जा हो तेवढे 4 दिवस आम्हाला रजा मिळत नाही हो पोरगा आता पोराची 12वीच्या हे काय ॲडमिशन आहे आणि तुला ॲडमिशन मिळणार नाही काय नाही माझं मी खराब हो सांगतो आमच्या बारक्याचं 12वीचं ॲडमिशन घेतो पण मी गेलो वारीला मग ॲडमिशन मिळलं की नाही काय नाही म्हणलं तुला काही वाजता घेण्याचं कुठून मी चालू वारीला आणि ॲडमिशन तेव्हा इस्माईल कॉलेजला मिळाला असो तर ते पण जमत नाही मग एक काम कर काय जे म्हणले वारीला जातात त्यांना वाटं लाव वारीला जातात त्यांना वाटं लाव म्हणजे वाटं लावत नाही आम्ही वाट लावतो वारीची आम्हाला वाटं लावणं होत नाही आम्ही वारीची काय करतो वाट लावतो आणि तेवढं जमत नाही तर काय कर निदान विठ्ठल विठ्ठल किंवा पंढरी पंढरी म्हणून पंढरी पंढरी करी पापाची भोरी म्हणून हे 18 मिळकतीचे भाग आहे सगळे मी फिरत फिरत सांगितलं प्रमाणासाठी तुम्हाला सांगितलं झालेली सेवा माऊली ज्ञानोबाच्या चरणी अर्पण हे चिंतन आहे हे चिंतन असंच घडावं आणि वारंवार भगवान परमात्माने सांगितले की पंढरीची वारी घडावी बघा पंढरीची वारी घडावी माणसाने वारकरी व्हावं हे तुकोबारायची तळमळ 350 वर्षांनी 375 वर्षापूर्वी 375 वर्ष तुकोबारायला 375 वर्ष झाली तुकोबारायला म्हणून तेव्हाची तळमळ आहे ती तळमळ आपण जाणावी मनात ठेवावी देवाला मिठी मारत होते पायाला हो पुढे संत महाराज मिठी जायचे लोक आता तुम्हाला तिथं हात लावायला मिळत नाही मिठी कोण मारू देणार आहे ज्या देव जायचे देवाला असे साष्टांग मिळत आलिंगन सुख वाटे आलिंगन सुख वाटे म्हणजे देवाला मिठी घालायची देव पण गळा पडायचा काय काय उचलून दोन्ही भाऊ येईन क्षेम माऊलीचा अभंग आहे उचलून दोन्ही भाऊ येईन क्षेम भगवान परमात्मा हात वर करायचे आणि ते भक्तच्या देवाला मिठी मारायचे असो म्हणून माझं एकच सांगणं आहे की तुकोबारायाच्या वतीनं तुकोबारायाच्या अभंगामध्ये बाबा रे वारकरी झाला तर तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही योगक्षम वाहम्यहम देव तुम आपलं सर्व योगक्षम वाहिल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी म्हणताना आपल्या गळ्यातलं कानातलं सोन्याचं काढून घेतील पण गळ्यातली माळ कोण काढून घेणार नाही म्हणून होय होय वारकरी पाये पाये पंढरी विठ्ठल दे हरे इला